शिवसेनेचे रामदास कदम यांचा मी जाहीर निषेध करतो। वस्तुस्थितीची माहिती न घेता कोकणचे नेते आनंदराय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावर जे ते बोलले तेवढं चुकीचं होतं। खरं म्हणजे त्यांना बोलण्याचा कुठला नैतिक अधिकार नाही। ते एका विशिष्ट एका मतदारसंघापुरते मर्यादित आहेत विधानसभेच्या, बाकी आता त्यांचं महाराष्ट्रात काही राहिलेलं नाही। उलट ठाण्यापासून तर सिंधुदुर्गापर्यंत मध्ये येणाऱ्या लोकसभेच्या सगळ्या सीटच्या विजयाचे शिल्पकार हे रवींद्र चव्हाण आहेत। एकच अपवादात्मक सीट जर सुटली एक सीट फक्त मधली आमच्या ठिकाणी गेली, नाव म्हणून सांगतो, बाकी सगळ्या सीट सुनील तटकरेंची सीट असू दे, इकडे ते पहिल्यापासूनच म्हणजे कार्यरत होते कपिल पाटलांची एक जर सीट सुटली तर बाकीच्या सगळ्या सीट लोकसभेच्या या युतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि त्यांनी काम करताना असं कुठं केलेलं नाही की बाबा ही राष्ट्रवादीची आहे, ही शिवसेनेची आहे, ही भाजपची आहे, असं झालं नाही। त्यांनी सगळ्यांना जी जी मदत करता येईल, म्हणजे मी आतापर्यंतच्या इतिहासात सकाळी 7 वाजल्यापासून ह्या बैठका आमच्या चालू व्हायच्या। जिथं यायला शक्य नसेल तर तिथे ऑनलाईन बैठका व्हायच्या सगळ्या जिल्ह्यांच्या आणि सगळ्या मतदारसंघाच्या, आणि एवढंच नाही तर तेवढा प्रवास पण व्हायचा। रामदास कदम यांनी ह्या लोकसभेत कुठे कुठे गेले, त्यांच्याच मतदारसंघात 8,500 पेक्षा जास्त विधानसभेत मायनस आहे। त्यामुळे आज युती जर टिकवायची असेल, युती करायची असेल तर भारतीय जनता पक्षाला दुखून या ठिकाणी चालणार नाही। आज आपण या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करणार आहेत की नाही। आज आदरणीय मुख्यमंत्री आले रत्नागिरीत, या 2 दिवसात ज्यावेळी कधी काय होईल ते आम्ही सगळे भेटणार, त्यांना सांगणार किंवा त्यांना आवरा, त्यांचा राजीनामा घ्या, त्यांचं वय झालंय। त्यामुळे कोणावरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ते नको त्या भाषेत त्या ठिकाणी बोलतात। आणि आज राष्ट्रीय महामार्गाचा जो विषय आहे यामध्ये एकट्या बाबा रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रयत्न तरी केले, हा विषय केंद्राचा जरी असला तरी आज रस्ता झाला नाही, ही सत्य परिस्थिती आहे, याच्यात काय कोणी पळवाट करण्याची गरज नाही। पण त्याची वस्तुस्थिती काय आहे, आता रवींद्र चव्हाणांनी वेळोवेळी मार्ग त्या ठिकाणी फिरल्यामुळे आज बऱ्याच भागातली कामं त्या ठिकाणी सुरू झालेली, पण काही कोर्ट मॅटर आहेत, काही पुलांची कामं आहेत, त्याला मुदत त्या ठिकाणी द्यावी लागते। काही जुन्या टेंडर, ज्यांनी टेंडर भरलेली होती, ज्यांनी सब लीज केली होती, त्यांची माहिती कदाचित लोकांच्या समोर जर आली तर अजून उजेडात त्या ठिकाणी येईल। आणि म्हणून एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचं बघता आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड आहे। आणि काल मला एका प्रसंगामुळे त्या ठिकाणी त्या भाग घेता आला नाही, परंतु कालच्या सगळ्या संपूर्ण कोकणपट्टी सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत सगळ्या ठिकाणी तिथे पडसाद उमटले आणि सगळ्यांनी एकच सूर लावला की जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष कुठल्याही त्यांच्या बैठकीला हजर राहणार नाही। आणि म्हणून याचा विचार माननीय मुख्यमंत्री नेते आहेत त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे, त्यांनी रवी चव्हाण साहेबांची माफी मागितली पाहिजे आणि एकंदरीत जे या ठिकाणी काही जे चाललंय त्याच्यात युती म्हणून लोकांच्या समोर या ठिकाणी गेलं पाहिजे। हे वैयक्तिक माझं मत आहे, नसेल तर त्याचं एक वातावरण खराब करण्याचं काम हे रामदास कदमांनी या ठिकाणी केलंय। त्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी दोष देण्यात अर्थ नाही आहे, हे त्यांनी वेळीच या ठिकाणी समजलं पाहिजे। एवढी आपल्या माध्यमातून आज मी त्यांना या ठिकाणी सांगू। आपल्याला काय विचारायचं ते विचार, काय करतो ते जनतेच्या सगळं भल्याचं करतो। मुंबई गोवा हायवेवर स्थिती वाईट आहे ही तरी वस्तुस्थिती भाजपच्या नेत्यांना आणि मंडळींना जाळतायत होते, त्यांना तरी वाटते का? पहिल्या सुरुवातीला माझ्या प्रास्ताविकात मुंबई गोवा रस्त्याची परिस्थिती वाईट आहे ही सुरुवातच होती आणि त्याच्यात आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा हात टेकले। म्हणजे आज ज्या गडकरी साहेबांचं कौतुक नुसते देशातच होत नाही, की जगात त्यांचं नाव घेतलं जातं, नवीन टेक्नॉलॉजी आणणारे
आणि मुदतीत सांगणारा प्रकल्प पूर्ण करणारे अशी त्यांची ख्याती आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या तोंडातून शब्द असे आले की मी मुंबई गोवासमोर हात टेकले. त्याची कारणं निश्चितपणे शोधायला पाहिजे. रवींद्र चव्हाण साहेबांनी प्रयत्न जरी केले, आज जबाबदारी त्यांची नसली तरी PWD खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी सातत्याने हे प्रयत्न त्या ठिकाणी केले. आज तो मार्गाला लागताना या ठिकाणी दिसतोय. पूर्वीच्या जे ठेके घेतले होते आणि जे कोर्टात आहे या सगळ्याचा विचार आपण जर या ठिकाणी केला तर मुलाची जबाबदारी, सामुदायिक जबाबदारी सगळ्यांचीच येते. आज भारतीय जनता पक्षाने असं कधी म्हटलं नाही की बाबा हे नाही म्हणून, पण रत्नागिरी जिल्ह्यात जे जे ठेके घेतलेले होते ते कोण होते? शेवटी काय, हे हायवेचं काम आहे. जसं सिंधुदुर्गाचं काम झालं की त्या कॉन्ट्रॅक्टरने कोणालाच जवळ करून घेतलं नाही ना माझी तक्रार करा. अशाच प्रकारचं जर समजा रत्नागिरीत झालं असतं, अशाच प्रकारचं जर समजा रायगडमध्ये झालं असतं तर रस्ता 100% पूर्ण झाला असता. ह्या सगळ्यांच्या गोष्टीमुळे आणि दिलेल्या एजन्सी, ह्या एजन्सीच्या गोंधळामुळे या रस्त्याचं काम या ठिकाणी झालं. एक कबूल आहे, त्यांचं जरी असलं तरी ती जबाबदारी आमची सगळ्यांचीच आहे. आता वादाला तोंड फुटलं आहे. रवींद्र चव्हाण मागे गणपतीला मुंबईच्या पत्रकारांना घेऊन आले आणि त्यांचं जे कोणी ठेकेदार आहे त्यांचं पितळ उघडं पडणार वगैरे सांगितलं. मग ते वर्षभर काय थांबले दुसऱ्या गणपतीपर्यंत? त्यांचं पितळ काय उघडं केलं नाही? कसं होतं की त्याच्यात काम करण्याची काही मंडळी आहे, त्यांची जेव्हा नाव येतील तरी अनेक वादाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होईल. त्यामुळे पत्रकार मित्रांना त्यांनी जसं आवाहन केलंय की या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही घ्या आणि तुम्ही लिहा. कारण मी त्या पत्रकार विषयी त्यांच्याबरोबर मी पण होतो. त्यांनी सांगितलं की माझी विनंती अशी आहे की रत्नागिरी असू देत, रायगड असू देत किंवा अन्य कुठल्या भागात जी काही कामं थांबलेली आहेत तिथली परिस्थिती समजून घ्या. तिथे त्या जो कोण ठेकेदार विचारून घ्या अधिकाऱ्यांच्या, तुम्ही लिहा, आमचं असलं तर आमचं लिहा, असं क्लिअर. प्रशासनच नाही आहे हे पालकमंत्र्यांनी आता सुद्धा अनुभवलंय. 4 दिवस 3 दिवस बसले आणि हे गर्दी होते, बरोबर ना? प्रशासनच नाही आहे शिल्लक. हे दिसल्यानंतर आणि पत्रकार कुठून माहिती मिळवणार? प्रशासनच नाही. हे मी राष्ट्रीय महामार्गाचं सांगतोय मी. राष्ट्रीय महामार्गाचं ते सुद्धा कुठे माहिती जेवढं मिळू शकते बांधकाम मंत्री म्हणून मिळू शकते ना माहिती. बांधकाम मंत्री म्हणून तेवढी तुम्हाला बांधकाम मंत्र्यांकडे पाहिजे असेल तर बांधकाम मंत्र्यांकडे वीस दिवसापूर्वी त्यांची बदली झाली. 20 दिवसापूर्वी यादव मध्ये होते 20 दिवसापूर्वी. आता रवींद्र चव्हाणांना सगळं म्हणतात राणीचं मंत्रीपद किंवा जबाबदारीचं पद नसल्यामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. असा विषय नाही आहे. एक तुम्ही लक्षात घ्या, राणे साहेब नेते आहेत, कोकणचे नेते आहेतच, पण शेवटी जी जबाबदारी ज्या ज्या माणसाने दिलेली असते काय ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आपण जर बघितलं तर लोकसभेचे जरी उमेदवार असले तरी प्रचाराची जबाबदारी जे टॉपचे जे सगळी मंडळी होती ते राणे साहेबांवर होती. काय असा काही विषय नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की प्रत्येक जबाबदारी झोन वाईज एका नेत्याकडे त्या ठिकाणी दिली होती. भारतीय जनता पक्षाची थोडीशी काम करण्याची जी पद्धत आहे, संघटन मंत्री आहे, त्याला खाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विधानसभेचा प्रमुख आहे, विधानसभेचा संयोजक आहे, तसेच महाराष्ट्रातले जे झोन आहे, महसुली झोन आहे, त्याप्रमाणे सुद्धा काही जबाबदारी प्रत्येक नेत्यांवर प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली होती. आणि जे मोठे नेते आहेत, राणेसाहेब नेते असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, या सगळ्या नेत्यांना ही सामुदायिक जबाबदारी राज्याची दिलेली होती. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न येत नाही की बाबा त्यांचा विचार करतो मी ह्यांचा विचार करतो, असं काही नाही आहे. हे चुकीचं आहे. पूर्ण राज्याची जबाबदारी, पूर्ण झोनची जबाबदारी हा यातला फरक. देशात आणि राज्यात भाजप आहे आणि भाजपच्या कोणालाही बोललं की काही बोलायचंच नाही, आम्ही सगळं चांगलं करतो आहोत, की जे कोण बोलतो भाजप तयारच आहे. लागणार बिणार काय नाही. माहितीसाठी सांगतो, भारतीय जनता पक्ष राज्यातल्या 288 मतदारसंघातली तयारी गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे. शेवटी एक लक्ष वाक्य शेवटी घ्या, शेवटी महायुतीतले नेते, आमचे नेते जे ठरवतील वरती, आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल वरती तोच निर्णय होईल. पण तयारी करताना जसे आम्ही करतो तसे वेगळे पक्ष करतायत. तशी कदाचित शिवसेना पण करत असेल, तशी कदाचित राष्ट्रवादी पण करत असेल. आणि ते काय गरज नाही. आपापल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं, आपापल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जाऊन लढायचं आहे आपण सांगणं, हे काय चुकीचं नाही. सगळे पक्ष करतात. तसं आम्ही सुद्धा
288 विधानसभा क्षेत्रात विधानसभेचे प्रमुख ते 1.5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने केले. रामदास कदमनी तुमच्या पालकमंत्र्यांवर टीका केली की तुम्हाला काही ठिकाणी 100% आता